नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रिया इन द विलेज 2. तर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की प्रिया खेड्यागावामध्ये राहते. त्या खेड्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, घरे आहेत, झाडे आहेत, तिथे गायी आहेत, म्हशी आहेत. गायीपासून प्रियाला दूध भेटतं, हो ना, हे आपण बघितलेलं आहोत. आता आपण बघणार आहोत पुढे. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. नीट लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्यासोबत म्हणा. देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराशेजारी असं ग्रॉसरी शॉप म्हणजे किराण्या मालाचं दुकान आहे, किराण्याचं दुकान आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. त्या दुकानातून आम्ही धान्य विकत घेतो, तेल विकत घेतो, मीठ विकत घेतो, साखर, बिस्किट आणि अजून इतर गोष्टी विकत घेतो. कॅन यू नेम देम? तुम्ही त्यांची नावं सांगू शकता का? कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही विकत घेतो ते. त्यानंतर आय एम इन स्टँडर्ड 3. तर ही जी प्रिया आहे तर ती 3रीमध्ये आहे, म्हणजे तुमच्या एवढीच आहे. आय वॉक टू स्कूल. मी शाळेत चालत चालत जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. मला शाळेमध्ये मराठी विषय आहे, इंग्लिश आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स आहे, गणित आहे आणि आम्ही एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर अभ्याससुद्धा करतो. अवर इंग्लिश टेक्स्टबुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. आमचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे तर त्याला आम्ही माझं इंग्लिशचं 3रं पुस्तक असं म्हणतो. समजलं? आणि आता नेम अ फ्यू थिंग्स यू सी इन द पिक्चर ऑन पेज 36 अँड 37. आता आपण 36वरचं बघूयात. काय काय दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये? तर इथे ग्रॉसरी शॉप दिसत आहे, त्याचं स्पेलिंग इथंच आहे बघा, हे ग्रॉसरी शॉप. त्यानंतर हे स्कूल दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना, याचं स्पेलिंग आहे बघा इथे. ओके, ट्रीज आहेत, बिस्किट्स आहेत, सगळ्याचे स्पेलिंग इथेच आहेत, ते तुम्ही लिहा. समजलं?